आमच्या पिढीला वर्षश्राद्ध 10वा 13वा हे विधी कळत नाही महाराज. पण ऐका ना, देहू नावाच्या गावामध्ये वैराग्य राग रसिक तुकोबाराया जन्माला आले. तुकोबारायांनी आपल्या वडिलांचा दहाव्याचा विधी केला. अगदी बारीक ऐका, आम्हाला आमच्या बापाचा दावा घालायला वेळ नाही, परंतु तुकोबारायांनी मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे सगळे कार्य आहेत ते सगळे कार्य यथोचित पार पाडले. तुकोबारायांचे वडील, त्यांचं नाव आहे बोल्होबा. बोल्होबा ज्यावेळी इहलोक सोडून परलोकाला गेले महाराज, अंत्यविधी उरकला आणि अंत्यविधी उरकून सगळे पाहुणे रावळे आणि भावकीची माणसं घरी आली. माझ्या तुकोबारायांनी पंचांग उघडलं. अगदी बारीक ऐका, फार सुंदर सांगते मी. माझ्या तुकोबारायांनी पंचांग उघडलं, कॅलेंडर बघितलं आणि पंचांग बघून माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे आज माझ्या वडिलांचा अंत्यविधी झाला, परंतु ज्या दिवशी दहावा येतोय, दहाव्याच्या बरोबर 4 दिवस अगोदर एकादशी येते. प्रश्न निर्माण झाला, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या कुळामध्ये आतापर्यंत जेवढे वडीलधारे माणसं जन्माला आले त्या सगळ्यांची वडिलोपार्जित परंपरा आहे. प्रत्येक एकादशीला पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, वारी चुकवायची नाही. आता मी वारीला जाऊ का वारी न करता वडिलांच्या दहाव्याला थांबू? प्रसंग फार सुंदर आहे. प्रश्न निर्माण झाला, डोकं बंद पडलं. आवलीकडे गेले आणि आवलीला तुकोबाराय विचारतात, आवले ऐक ना ग, आज आपल्या वडिलांचा अंत्यविधी करून आलो आपण, ज्या दिवशी दहावा येतोय ना त्याच्या बरोबर 4 दिवस अगोदर एकादशी येते. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, मी माझ्या वडिलांचा दहावा करू का वारीला जाऊ? आवलीनं डोक्याला हात लावला. आवली म्हटली, अहो लाज वाटत नाही का तुम्हाला? भावकी काय म्हणेल, पाहुणे रावळे काय म्हणतील? आणि एक सांगू का काका, भावकी काहीतरी म्हणायलाच असती. हां, आपल्या गावात जर आपल्या भावकीनं एखादं किराणा दुकान टाकलं ना महाराज, त्या भावकीतले लोक त्या गल्लीतले 4 किराणा दुकानं ओलांडून 5व्या दुकानात जातात, पण आपल्या दुकानात येत भावकी काहीतरी म्हणायलाच असते. आवली म्हणते, अहो भावकी काय म्हणेल, पाहुणे रावळे काय म्हणतील? थोडा तरी बारीक विचार करा. तुम्ही वारीला निघून गेल्याच्या नंतर नावं ठेवतील तुम्हाला, परंतु तुकोबाराय म्हटले वडिलोपार्जित परंपरा आहे, वारीलाही जाता चुकव कामा नये आणि वडिलांचा दहावाही चुकता कामा नये. आता काय करावं? माझे तुकोबाराय अशा व्यक्तीच्या दारात गेले, ज्या व्यक्तीचं वेदाचं पठण होतं, ज्या व्यक्तीच्या मुखातून शब्द निघाला तो मंत्रोच्चार होता, वेद होते, शास्त्र होते. उभ्या आयुष्यात ती व्यक्ती फक्त तुकोबारायांना जी म्हटली, त्या व्यक्तीचं नाव आहे रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांसारख्या विभूतीकडे तुकोबाराया गेले. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या उरकली, काकडा केला, यथोचित नियम चुकवला नाही आणि बरोबर पहाटेच्या वेळी रामेश्वर भट्टांकडे गेले. रामेश्वर भट्टांच्या दाराचं कुलूप वाजवलं, कडी वाजवली. रामेश्वर भट्ट देवपूजा करत होते. माई माऊल्या हो, रामेश्वर भट्टांची देवपूजा 3 तास चालायची, 3 तास. आमच्यासारखी देवपूजा नाही महाराज, अर्धा रंगणात कोरडाच. आम्ही नैवेद्य करतो देवाला. आजी आपल्याला खायची पुरणपोळी केवढी असते हो? कमीत कमी एवढी तरी असते. आणि देवाची एवढीच, एकच भजा मोडायचा, टपाटप टपाटप सगळ्यावरती ठेवायचा. आमटीत एकच बोट बुरवायचं महाराज आणि ते टप 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 सगळ्यावरती मांडून द्यायचं. परंतु रामेश्वर भट्टांची देवपूजा जवळजवळ 3 तास चालायची. कडी वाजवली, सेवक बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर तुकोबारायांना बघितलं. तुकोबारायांना बघितल्यावर तुकोबाराय त्या सेवकाला सांगतात, अरे ऐक, आतमध्ये जा आणि रामेश्वर भट्टांना सांग की तुकाराम आलेत. ते काय महाराज बिराज म्हणले नाही स्वतःला. महाराज पदव्या आमच्यासारख्यानं लावाव्या हो. नाव एवढं आणि महाराजांच्या पदव्या एवढ्या, पदव्या आमच्यासारख्यानं लावाव्या. पण तुकोबाराय महाराज म्हटले नाही स्वतःला. जगाच्या पाठीवरती महाराज फक्त एकच सांगितले, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. माऊली महाराज आहेत फक्त, बाकी हप आम्ही आहोत, हे आमचं फार मोठं सौभाग्य आहे. तुकाराम आलेत. सेवकानं जावं, रामेश्वर भट्टांना सांगावं, रामेश्वर भट्ट तुकाराम आलेत. रामेश्वर भट्टांनी देवपूजा सोडली, तुकोबारायांच्या पायावरती लोटांगण घातलं. बोला तुकोबा
तुकोबा काय काम काढलं माझ्याकडे? तुकोबारायांनी सांगितलं, रामेश्वर भट्ट पंचांग बघा, वेद बघा, शास्त्र उघडून बघा आणि मला सांगा, मी वडिलांच्या दहाव्याला थांबू का पंढरीच्या वारीला जाऊ? तुकोबा मला काही, तुकोबा कळकळीची विनंती करतात, रामेश्वर भट्ट काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. रामेश्वर भट्टांनी जेवढे शास्त्र आहेत तेवढे सगळे शास्त्र उघडून बघितले. जेवढे वेद आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे उघडून बघितले, परंतु न्याय काय द्यावा? रामेश्वर भट्टांची अक्कलच बंद झाली. नंतर तुकोबारायांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि रामेश्वर भट्ट तुकोबारायांना सांगतात, तुकोबा तुम्ही कराल ते वेद मान्य, तुम्ही कराल ते शास्त्र मान्य. तुकोबा तुम्ही जर वारीला गेले तरी ते वेदाला मान्यच करावं लागेल आणि तुम्ही जर वडिलांच्या दहाव्याला थांबले तरी ते शास्त्राला वेदाला मान्यच करावं लागेल. माझ्या तुकोबारायांनी डायरेक्ट स्मशानभूमी गाठावी. संत चरित्र ऐकावं महाराज कधीतरी कानानं, कारण एकादश स्कंदामध्ये विषय आला बघा, भूतानाम तु देवचरितम सुखाचैच दुःखाचैच सुखाचैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनां. देवाचं चरित्र जीवाला सुखही देतं आणि दुःखही देतं, पण या जगाच्या पाठीवरती संत महात्मे असे आहेत, संतांचं चरित्र जीवाला फक्त आणि फक्त सुख प्रदान करतं. संत चरित्र ऐकावं. तुकोबाराय स्मशानभूमीमध्ये गेले आणि आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलंय, अंत्यविधी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी असतो, बरोबर आजी? माझे तुकोबाराय स्मशानभूमीमध्ये जातात, आपल्या वडिलांच्या हस्ती एका गाडग्यात भरतात. हस्ती गाडग्यात भरल्या आणि नीट पंढरपूरला माझे तुकोबाराय निघाले. पण प्रश्न, काही बरेच प्रश्न समोर आले, पण त्या सगळ्यांना तोंड दिलं. बरोबर पळत देहू नावाच्या गावातून निघाले आणि 3 दिवसामध्ये पंढरपूर ते देहूचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. तुम्ही म्हणाल, ताई कसं शक्य आहे? 3 दिवसात कुणी देहूवरून पंढरपूरला पळत पळत कसं जाऊ शकतं? हाच तुकोबारायांचा पुरुषार्थ आहे महाराज. 3 दिवसात बरोबर पंढरपूर गाठलं, चंद्रभागेचं स्नान केलं, तुका म्हणे मुक्ती देखील कळसाचं दर्शन केलं आणि आपल्या वडिलांच्या हस्ती माझ्या तुकोबारायांनी चंद्रभागा मातेच्या डोहात बुडवल्या. हस्ती डोहात बुडवल्याच्या नंतर प्रसंग घडला, डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रदक्षिणा करून भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये उभे राहिले आणि देवाला आलिंगन दिलं माझ्या तुकोबारायांनी. पायावरती डोकं ठेवलं. एक सांगू, जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, ऐका, जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याच देवाच्या पायाला हात लावून दर्शन घेऊ शकत नाही. या जगाच्या पाठीवरती एकमेव पंढरी तीर्थक्षेत्र असं आहे, माझ्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवून आणि माझ्या पांडुरंगाला आलिंगन देऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. पांडुरंगाला आलिंगन दिलं तुकोबारायांनी, पण पुढची मर्यादा मात्र पाळली, कारण माझ्या पांडुरंगाला विटाळ चालतो, माझ्या पांडुरंगाला सुतकही चालतं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पण रखुमाई मातेच्या देवळामध्ये माझे तुकोबाराय गेले नाही का? माझ्या विटेवरच्या मालकाला सगळं चालतं, परंतु जगतजननी आदिमाया शक्तीला विटाळ चालत नाही, सुतक चालत नाही. मी सुतकात आहे, दर्शन कसं घेऊ? आईसाहेबांना लांबूनच हात जोडले आणि माझे तुकोबाराय एकादशीचं फराळ करून पुन्हा पंढरपूरमधून देहूला निघाले. 4 दिवसांचा प्रवास आहे, वडिलांच्या दहाव्याला हजर व्हायचं आहे. तुकोबाराय परतीच्या प्रवासाला निघाले. भगवान परमात्मा आडवे झाले, तुकोबा पंढरपूरला आले, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुकोबा, तुम्ही तुमच्या वडिलांच्या हस्ती चंद्रभागेच्या डोहात पवित्र करायला आले होते का पंढरीची वारी करायला आले होते? निशब्द झाले तुकोबाराया. दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आणि देवाला सांगितलं, देवा मी इथं कशासाठी आलो? देवा मला तुला वेगळं सांगायची गरज नाही, मार्ग मोकळा कर, मला माझ्या वडिलांच्या दहाव्याला जायचं आहे. बरोबर 4 दिवसामध्ये पंढरपूर ते देहू तुकोबारायांनी प्रवास गाठला महाराज. आणि प्रवास गाठून बरोबर स्वतःच्या वडिलांच्या दहाव्याच्या दिवशी पहाटेच्या प्रहारामध्ये इंद्रायणी मातेच्या
कडावरती तीरावरती स्वतःच्या वडिलांचा दशक्रियेचा विधी करण्यासाठी तुकोबाराय हजर झाले. मंत्रोच्चार करण्यासाठी, दहाव्याचा विधी करण्यासाठी रामेश्वर भट्ट होते महाराज. सामान्य विभूती नव्हती. अगोदरचे कट्टर शत्रू आणि नंतरचे कट्टर शिष्य. रामेश्वर भट्टांनी मंत्रोच्चार सुरू केला. दहाव्याचा विधी संपला आणि विधीमध्ये रामेश्वर भट्ट तुकोबारायांना सांगतात, तुकोबा, इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांच्या हस्ती पवित्र करून आणा. तुकोबारायांनी हात जोडले आणि सांगितलं, ऐका ना रामेश्वर भट्ट, सगळ्या तीर्थांची मालकी नसणारी चंद्रभागा, ऐका, जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत, आम्ही गंगेमध्ये जातो, नर्मदेमध्ये जातो का, तिथं आमची पापं धुतली जातात. पण जगातील सगळे तीर्थ स्वतःचं पाप धुण्याकरिता कुठं येत असतील तर पंढरपूरमध्ये येतात. सगळ्या तीर्थांची मालकी नसणारी चंद्रभागा माता, तिच्यात मी माझ्या वडिलांच्या हस्ती बुडवल्यात. आता मी माझ्या वडिलांच्या हस्ती कुठेच बुडवणार नाही. रामेश्वर भट्टांनी आलिंगन दिलं तुकोबारायांच्या पायावरती. तुकोबा, काय तुमचा पुरुषार्थ, काय तुमचा त्याग आणि काय तुमचं वैराग्य. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या गड्या. आम्ही एवढे असे जन्माला आलो, आमचे विचार एवढे बिघडले. ज्या बापानं आम्हाला समाजामध्ये जगण्याचं ज्ञान दिलं, ज्या बापानं आम्हाला उच्च दर्जाची शिकवण दिली, ज्या बापानं धन संपत्ती पैसा गाडी बंगला सगळ्या गोष्टी दिल्या महाराज, पण या कलियुगाच्या प्रादुर्भावामध्ये आम्हाला आमच्या वडिलांचा दावा सुद्धा करता येत नाही. एवढं विचारामध्ये आमचं परिवर्तन झालं. परमार्थ करावा तो संत महात्म्यांसारखा. ताई, परमार्थ करून तरी काय उपयोग. आम्ही संसारिक माणसं आहोत, आम्हाला आमचा संसार करायचा आहे. आणि आतापर्यंतचं एखादं तरी उदाहरण सांगा ज्यानं देवाचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला. आतापर्यंत ज्यानं देवाचं नाव घेतलं, ज्यानं वारी केली, ज्यानं देवाचं नामस्मरण केलं, देवानं अगोदर त्याला दुःख दिलं आणि त्याच्यानंतर सुख दिलं.